एखाद्यानं मत मांडलं म्हणून विसंवाद होण्याचा प्रश्न नाही. संजय राऊत संकुचित विचार करणार नाहीत. शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांच्या टीकेनंतर पवारांची समोपचाराची भूमिका. शरद पवार आमचे महादजी शिंदे. दिल्लीतल्या कार्यक्रमात संजय राऊतांचं वक्तव्य. तसंच राऊतांकडून शरद पवारांना सेनापतीची उपमा. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 300 कोटींचा घोटाळा. ईडी सीबीआयकडे तक्रार करणार. आता पुढची लढाई ईडी आणि सीबीआय समोर होईल. सुरेश धसांचा इशारा. धनंजय मुंडेंनी बदल्या आणि पदोन्नती प्रकरणात 100 कोटींचा भ्रष्टाचार केला. बदल्यांसाठी 60,000पासून 5 कोटींपर्यंत रेट. सुरेश धस यांचा गंभीर आरोप. स्वतः डीलर असणाऱ्यांनी मला डीलर म्हणणं योग्य नाही. सुरेश धस यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल. धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान. बेल्स पाल्सी आजारामुळे मला सलग 2 मिनिटंही बोलता येत नाही. धनंजय मुंडेंची माहिती. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर. सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत. 1995च्या फसवणूक प्रकरणात कोकाटे बंधूंना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड. आव्हाड समर्थक अभिजित पवारांची 2 दिवसातच पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी. नजीब मुल्लानं मला ब्लॅकमेल केलं. अभिजित पवारांचा आरोप. आजपासून 10वीच्या परीक्षांना सुरुवात. राज्यात 16 लाख विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचा बांगलादेशवर 6 विकेटनं विजय. शुभमन गिलची नाबाद शतकी खेळी तर रोहित शर्माची 41 धावांची खेळी.